काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। कोल्हापुरात त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला। आज संध्याकाळी 5 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार पार पडतील। 4 वाजता अंतिम दर्शनानंतर अंत्ययात्रा निघेल आणि संध्याकाळी 5 वाजता कोल्हापुरात अंतिम संस्कार पार पडतील। डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनामुळे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे। महाराष्ट्रात शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामं, त्यांनी उभारलेल्या संस्था यामुळे त्यांची अमिट नाममुद्रा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वावर आहे। राज्यपालपदाच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिलं। मितभाषी आणि लोकांना जोडून ठेवणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती। शेखर पाटील आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून आपल्यासोबत आहेत। शेखर, डी.वाय. पाटील कोल्हापूरपासून सुरू झालेला प्रवास कोल्हापुरामध्येच आता तो विसावा घेतो आहे आणि त्यांची नाममुद्रा मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या शैक्षणिक सामाजिक क्षेत्रावर अमिट आहे। काय अधिक सांगाल? अगदी बरोबर आहे सर। कोल्हापुरातल्या याच कसबा वावड्यामध्ये त्यांनी साम्राज्य उभं करायला सुरुवात केली आणि जसा तुम्ही उल्लेख सुरुवातीला केला होता की माणसं जोडण्याचं काम जे आहे ते त्यांनी या सगळं काम करत असताना केलं होतं आणि तीच माणसं कशा पद्धतीने जोडले तरी आपण ही रांग पाहतो ज्यामध्ये आपल्याला कालपासून ही रांग अशी आहे, म्हणजे एकसारखं दर्शन जे ते इथली स्थानिक लोक घेताना पाहायला मिळतात आणि आज देखील सकाळी 9 वाजल्यापासून अशा पद्धतीनं माणसांची अक्षरशः रीग लागलेली आहे त्यांचं अखेरचं दर्शन घ्यायला। या सगळ्या कार्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं काम केलं होतं ते म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये, आरोग्य व्यवस्थेमध्ये आणि अर्थातच क्रीडा क्षेत्रात देखील त्यांनी अतिशय योगदान जे आहे ते मोठं दिलेलं आहे। आणि आता हा सगळा परिसर पाहतोय, लोकांनी अक्षरशः फुलून गेलेला आहे। शेवटचं दर्शन आम्हाला, शेवटचं एक दर्शन मिळून त्यांची ऊर्जा घेऊन आम्ही या ठिकाणून जाऊ असं सगळ्यांच्या प्रतिक्रिया आहेत। आणि अर्थातच ही सकाळपासून झालेली गर्दी आज सायंकाळी 5 वाजता त्यांच्यावरती याच बाजूला असलेल्या, घराच्या बाजूला असलेल्या पॅव्हिलियन ग्राउंडवरती त्यांच्यावर अंतिम संस्कार जे ते होणार आहेत। तत्पूर्वी हे सगळे लोक जे ते येऊन दर्शन घेताना पाहायला मिळतात। आज सकाळपासून जर विचार केला तर अनेक दिग्गज नेते जे आहेत ते येऊन दर्शन घेऊन गेलेले आहेत, ज्यामध्ये शाहू महाराज असू दे, जयंत पाटील असू देत, उदय सामंत यांसारखे नेते आहेत। छत्रपती घराण्यातील सगळेच सदस्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि अर्थातच आज सायंकाळी त्यांच्यावरती अंतिम संस्कार होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती सगळेजण जे आहेत ते या ठिकाणी येऊन लाईन लावून खरं तर अक्षरशः दर्शन घेताना पाहायला मिळतं। अंतिम दर्शन खरं तर आहे। त्यामुळं अर्थातच ज्या ठिकाणी सुरू झालेला हा प्रवास कोल्हापुरातून होता त्याच ठिकाणी आज विसावा घेताना दिसतोय आणि अर्थातच सकाळपासून आपण बघितलं तर अनेकांच्या डोळ्यामध्ये देखील पाणी त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं। त्यामुळे निश्चित आज सायंकाळच्या या अंत्यविधीकडे देखील शेखर एखाद दुसऱ्या प्रतिक्रिया तुमच्या मागे जे सगळे जे डी.वाय. पाटील प्रेमी आलेले आहेत, त्यांचे समर्थक आलेले आहेत, एखाद दुसऱ्या प्रतिक्रिया आपण घेऊ शकतो त्यांच्या? अगदी सर, काही लोक जे आहेत ती ग्रामीण भागातून देखील आले, त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊया। खर तर डी.वाय. पाटील आज खर तर त्या ठिकाणी आपल्याला सोडून खरं तर चाललेत, अनेकांनी भावना व्यक्त केल्यात। काय नेमकं तुमची? हे आम्हाला फार म्हणजे खूप दुःख झालंय, कारण माझ्या एवढ्यांचं वय डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, लाईन बाजार, माझे आई वडीलच होते ते। मी 40 वर्ष त्यांच्या बरोबर त्यांच्या सेवेत होतो, त्यांची मी गाडी चालवली, ड्रायव्हर म्हणून काम केलं। लाईन बाजार, भगवा चौक, कसबा वावडा, कसा तुमच्याबरोबर सहवास लाभलेला आहे डी.वाय. पाटील? मेन रोड, त्यांच्या बरोबर माझा सहवास हा एक मुलाप्रमाणे मंडई आणि ते माझ्या वडिलाप्रमाणे हा सहवास वाटला मला। तुमची गाडी सारथ्य करत होता, मात्र आज त्यांना अशा पद्धतीचा निरोप तुम्हाला द्यावा लागणार आहे, कसं? डॉक्टर डी.वाय. पाटील खूप दुःख होणार आहे मला आणि तू वाटतंय मला। शेखर, मला कल्पना आहे अशा सगळ्यांच्या भावना आहेत, सगळ्यांना भावना अनावर होत आहेत, त्यामुळे आणि आता मला कल्पना आहे ते सगळेजण आता आठवण काढत असतील आणि आज डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या अंतिम संस्काराचा पूर्ण वृत्तांत आपण पुढारी न्यूजवर दिवसभर पाहणार आहोत।